धीमहीचे आध्यात्म बंधु भगिन्यांक नमस्कारो. पशु पक्षादी शरीराकिना मानव शरीराक मस्त प्राशस्त. तांक पुरा दुर्लभ जलले आध्यात्मिकता आणि धार्मिक साधनानुष्ठान सौलभ्य केवल मानव शरीरा मात्र लभ्य. सुख दुःख जयापजय मानापमान शीतोष्ण असल अनेक जीवनाचे उतार चढावा स्थितीक स्पंदन करनाशी समचित्तान सहन कोण घेऊ का. लौकिक जीवनांतू उद्वेगरहित जावनू शांत जावनू उरचे अत्यावश्यक. जीवनाचे आवक जावक घटने पुरा तात्कालिक शाश्वत नाही. म्हणजे ज्ञान विवेचना केवल आध्यात्मिक चिंतनेन मात्र मेळू शक्य अस. एक व्यक्तीले व्यक्तित्व निर्माण करच्याक आवय बापय आणि गुरु कारणीभूत शिल्पी म्हूण येत. तिन्ही शिल्पी भितरी अंतर्यामी भगवंताले निमित्तान मात्र साध्य म्हणून आम्ही खंडित विचार करून घेऊ का. अशी व्यक्तित्व विकासनाक आध्यात्माचे अनुबंधाचे अनुसंधान करची कशी. अनेक ग्रंथ तळस्पर्शी जावनू अध्ययन करून विमर्शिसून सरळ आणि स्पष्ट जावनू आमगेल मुखारी प्रस्तुत करताची श्रीमती डॉक्टर चंद्रिका मुरली कामत हानी. सर्व बंधू भगिन्यांक स्वागत. अशा त्याचं एको हा आज समजलं. आय थिंक भूमिका ऑन केल्यातच जात तसं. आज आम्ही सगळे मेळल्याची आज आमगेल मुखारी ज्ञान भंडार तिगेल शेअर करचे असं डॉक्टर चंद्रिका कामत हुबळीची हांगेल परिचय करून दिवका म्हणून भूमिका शेणे हांका रिक्वेस्ट करता. दिमही ग्रुपाच्या सर्व बंधू भगिनियांक नमस्कारो. हाव भूमिका शेणे मंगळूरा दुकोनो. आज ही आमगेल गौरव अतिथी जावनू श्रीमती चंद्रिका कामत हांगेले परिचय दिवच्याक म्हाका नेमक केला. हांगेल जीवन प्रेरणाचे विषय तितले संक्षिप्त रीती सांगूक प्रयत्न करता. दिवंगत मुक्ता शेणै आणि दिवंगत डॉक्टर आर.एच.एन. शेणैले सुपुत्री जावनू हांनी हुबळींत जन्म आयलींची. हांका 19 वर्सां आसतनाची विवाह जाले. BA, MA, PhD आणि वृत्ती जीवन संसाराच्या जबाबदारी सांभाळतची पूर्ण केले. सून आवसू माई अशी नाना रुपारी संसाराच्या जबाबदारी घेतची आणि तांगेले 41 वर्सारी इम्पॅक्ट ऑफ कॉलनायझेशन ऑन इंडियन लिटरेचर हांतू PhD पदवी प्राप्ती केले. तांणी हांगेल 42 वर्सारी कॉलेज उपन्यासकी जावनू जॉईन जालींची. आता प्रस्तुती हांनी धारवाडाचे IIIT तो वृत्ती जीवन कंटिन्यू करतसच. प्रख्यात संगीतज्ञ पंडित मल्लिकार्जुन मनसुराले पूतू पंडित राजशेखर मनसूर हांगेले शिष्य जावनू अनेक कडेन संगीत कचेरी दिल्ला. आते दितसच कवन बरोचे कुकिंग बेकिंग पेंटिंग ड्रेस डिझायनिंग अशी मस्त हव्यासांतू हांगेले अभिरुची अपार. अध्यात्माचे तांत्रिक आणि प्रायोगिक ज्ञानाचे विश्वकोश प्रतिरूपी जावन आशिल्ले श्रीमती चंद्रिका कामत हांका हृतपूर्वक जावनू हे वास्तव सभेक स्वागत करता. धन्यवाद. धन्यवाद भूमिका. आता एक वेळ आणि एक वेळ ट्राय करूया. पुणे तुकून भूमिका जॉईन झाल्या व एक्सक्यूज मी हाव भूमिका कसेन ती आजी जॉईन जावच्या जायना म्हणून सांगल तिने. ओके प्रेयर सांगकावा. तुम्ही सांगू तयार असले सांगेत. वय सांगेत सांगकावा. ओके आव सांगता.
गणपतीयನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಪಾರ್ವತಿ ನಂದನ ಸುಂದರ ವದನ ಪಾರ್ವತಿ ನಂದನ ಸುಂದರ ವದನ ಸರ್ವಾಧಿಸುರ ಪ್ರಿಯ ಶಿರಬಾಗುವೆನು ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಆದಿ ಪೂಜಿತ ನೀನು ಮೋದ ಭಕ್ತರಿಗಿತ್ತು ಆದಿ ಪೂಜಿತ ನೀನು ಮೋದ ಭಕ್ತರಿಗಿತ್ತು ಮಾಧವನಲ್ಲಿ ಮನ ಸದಾ ನಿಲ್ಲಿಸು ನೀ ಮಾಧವನಲ್ಲಿ ಮನ ಸದಾ ನಿಲ್ಲಿಸು ನೀ ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ ಗಣಪತಿಯನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಎನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಎನ್ನ ಪಾಲಿಸೋ ಗಂಭೀರ. ಧನ್ಯವಾದ. आईच आमगेल विषय व्यक्तित्व विकसनाक अध्यात्माचे अनुबंध ह्या विषयाचेरी डॉक्टर चंद्रिका कामत हांनी उलोवपा म्हूण निमगून घेता. चंद्री अक्का अनम्यूट करून घे. सर्वांके नमस्कारू. व्यक्तित्व विकासना आणि अध्यात्माचे अनुबंध म्हणले आयचे टॉपिकारी उलोवच्याक म्हाका भारी संतोष जाता. थँक यू फॉर द इंट्रोडक्शन एंड द प्रेयर भूमी. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तित्व विकासना म्हळ्यार आज काली ते मस्त पुरा कॉलेजांतू इनफॅक्ट हांवय एक ट्रेनर आणि म्हाका अनेक बी स्कुलांतू बिझनेस स्कुलांतू अनेक कॉर्पोरेट ऑफिसांतू म्हाका आपयताची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकोवच्याक. आतां मॉडर्न डे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हळ्यार कसलें वाक्पटुत्व म्हळ्यार कम्युनिकेशन स्किल्स आणि विंगड जना वांगडा कशी व्यवहार करता म्हळ्यार इंटरपर्सनल स्किल्स. मागीर वरलेल पुरा ड्रेस कशी करता कशी बसका कशी उलोवका कशी चमकुका हें पुरा समजल्यार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून एक कल्पना आसा. आणि अशी म्हणटाच की हें पुरा वाक्पटुत्व विंगड जना वांगडा व्यवहार करच्याक लायक गोत असल्यार आणि आम्ही प्रेझेंटेबल असल्यार आमगेल कॉन्फिडन्स चडता म्हणटाची और सेल्फ एस्टीम चडता म्हणटाची. हे दोन्ही शब्द कॉन्फिडन्स आणि सेल्फ एस्टीम ताक आमची गेल्यान जवळ कन्नडान भारी चंद एक वर्ड आसा आत्मबल. कॉन्फिडन्स म्हळ्यार आत्मबल. आत्म म्हळ्यार कसलें म्हणून गोतना बल खंय दुखून येवचें म्हळ्यार प्रश्न म्हाका तत्तबळ मनांत येता. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हळ्यार बरी बाहरी दिखावटाक डेव्हलपमेंट करची मात्र न्हय ताज्या पशी चड आसा म्हूण म्हाका मनांत केन्ना येत आसता. मस्त फुडें वेन ओल्ड ड्युरींग द ओल्ड एजीस मनीस आनी काही हंटींग स्टेजार बॅट कोरनू आनी कृषी कोरनू पोट भरची वेळारी तांकां बाहुबलाची चड इम्पॉर्टंट आशिल्लें. बॉडी कोशंट कोण शक्तिमान आस की तांणी जीवन करच्याक अर्ह आसता आशिल्लेची. मागीर इंडस्ट्रियल रेव्होल्युशनांनी जातरी मस्त नाना नमुन्याचे पुरा टेक्नॉलॉजी सकड येतरी बाहुबल उणें बुद्धिशक्ती चड जावका म्हूण जालें. सो सायकोलॉजिस्टांनी IQ म्हूण एक टर्म हें केलें आनी कोणाक लायक IQ आसा तांकां कामाक घेवेत म्हणून डिसायड जालें. सो इंटेलिजन्स कोशंट कितलें आसा म्हणून तेंची एक ग्रेट अचिव्हमेंट शेजा वसूर जालें. तशी थोडे वर्स जाता जाताची सायकोलॉजिस्टांक ह्या विशय कळ्ळी की कसं म्हळ्यार इंटेलिजंट असल्यार मात्र नुपुरो तांणी वर्क प्लेसांतू विंगडाल वटू व्यवहार करूं कळनातल्यार लिडरशिप क्वॉलिटीज दाखोवच्या कळनातल्यार कोऑपरेशन दाखोवच्या कळनातल्यार तांणी अर्ह आसनाची त्या कामाक म्हणून सायकोलॉजिस्टान अनेक टर्म केले. दॅट इज EQ इमोशनल कोशंट म्हणून.
म्हळ्यार आमगेल इमोशना वयरी कितले आमकां नियंत्रण आसता आनी कितले आमी विंगडाल वटू आमगेले इमोशनल स्किल दाखोवचा जाता हे पळोवका म्हूण EQ जज करूसूर केले. जाल्यार आमगेल शास्त्रांतू आमगेल सनातन धर्मांतू IQ मात नाही, EQ मात नाही, मोस्ट इम्पॉर्टंट कसं म्हळ्यार SQ स्पिरिच्युअल कोशंट. हे स्पिरिच्युअल कोशंट म्हळ्यार कसले म्हण आज आमी पळोवया. मिगे ल्हान केन्नाय म्हणटशिलो वी हॅव टॉल बिल्डिंग्स, शॉर्ट टेम्पर्स, लार्ज हाऊसेस, स्मॉल फॅमिलीज, बिग पे पॅकेट्स, नो सेविंग्स, time saving devices, time saving technology, no time, a mobile with which we can converse with people thousands of miles away, but amga lagi bashilala ullochak amka हे ना, time आहे ना आणि कशी उलोका म्हणून गुतना. outer space we have conquered, मूनाक, मार्साक, सॅटेलाइट अनेक प्रति एक outer space आम्ही conquer केला, but आमगल inner space कसले म्हण कळच्याक आमकां फुरसत ना, अर्हत ना, इंटरेस्ट ना. सो अंटील वी नो आवर इनर सेल्फ, आत्मबल येवचा साध्य ना. आमगेल शास्त्रांतू आमगेल हे देह, हे शरीर 5 भाग जावन वर्गीकरण केलेले आसा. एक अन्नमय कोश, एक प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 डिव्हिजन्स कसले आणि हाजी 5चे विकासन जाल्ल्या मात्र एक मनुष्य उन्नती पथार पावता म्हूण सांगिल्लें आसा. तैत्रेय उपनिषद जावो अनेक उपनिषदांत हाचे उल्लेख केलेले आसा. फर्स्ट कसं म्हळ्यार अन्नमय कोश. अन्न म्हळ्यार द फूड दॅट वी ईट. आमी खाल्लेले जेवणान आमगेल हे देह म्हळ्यार हे चर्म, मांस, हाड, रक्त, हे स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी ताका अन्नमय कोश म्हणटात. अन्नमय कोश खंडित आमी विकासन करपाची आमगेल नियंत्रणांत आसपाची इता म्हळ्यार बॉडी इज द टेम्पल ऑफ द सोल. हे टेम्पल समजचिताय सोल समजच्या साध्य ना. सो आमी अनेक रितेरी चांग मित आहार कोरनु, एक्सरसाइज कोरनु आणि हे देह लायक कोण दवरून घेवका म्हणलेल्यांतू संशयू ना. जाल्यार आत कशी जाला अन्नमय कोशाचे सुत्तू प्रति एकय घुंत आसा. एडवर्टाइजमेंट पळयाची, खाण, जेवण, कॉस्मेटिक्स, ड्रेसू, हे अन्नमय कोशाक चंद करच्याक कसकस जावका आणि ताका संतुष्टी दिवच्याक कसकस जावका ताजे विचार मात्र चड आमगेल मनांत आसा. वर्लल कोशा विशय आलोचन करच्याक आमकां पुरसती उणी जाला. नेक्स्ट कसं म्हळ्यार अन्नमय कोश जात तरी प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हळ्यार पंचवायू, पंचप्राण म्हूण आसा म्हूण आमगेल शास्त्रा सांगिल्लें आसा. पंचप्राण म्हळ्यार फर्स्ट प्राण. प्राण म्हळ्यार मेन पुरा पंचप्राणाकय प्राण म्हणटाची आणि ते सिंगल एक डिव्हिजनाकय प्राण म्हणटाची. आमगेल श्वास जो आमी उसरू भितरी भायर घेताची ते प्राण. नेक्स्ट कसं म्हळ्यार अपान. आमगेल नाभी मुळांतू कसकस चलता प्रक्रिये म्हळ्यार मल मूत्र, चाइल्ड बेरिंग ताका पुरा कसं म्हणटाची अपान. आणि आमगेल नाभी वयर दखून आमगेल हार्टा काय कसं चलता ताका समान म्हणटाची. डायजेशन आणि विंगड तशी. आणि हार्टा पशी वयर कसं आसा फ्रॉम ऑन आवर हेड टिल आवर हेड इज उडान म्हळ्यार आमगेल पंचेंद्रिय आमी कसकस पळयताची, आयकताची, रुची पळयताची, हे अपवर्ड मुव्हिंग प्राणाक उडान म्हणटाची. आणि नेक्स्ट फिफ्थ प्राण खंयचे म्हळ्यार व्यान. हे व्यान म्हळ्यार सगळे देहांतू चलचे परिचलनेक व्यान म्हणटाचे. हे 5 इंग्लिश मेडिकला प्रकार हाक ऑटोनमस नर्वस सिस्टम म्हणटाची.
ऑटोनमस म्हळ्यार कशें न्हय, आपणितल्या चलचें. But here is where the difference comes between Indian philosophy and modern day science. आमगेल प्रकार हे ऑटोनमस न्हय, हाजवेर सुद्धा आम्ही कंट्रोल दवरून घेतल्यार, नियंत्रण दवरून घेतल्यार आमगेल जीवन एक विंगड लेवला पावो येत म्हूण सांगिल्लें आसा. त्या खातीर प्राणायाम तुम्ही आयकून आसका. याम म्हळ्यार कंट्रोल, प्राणायाम केल्यार वर्लल 5 वायू कै आम्ही कंट्रोल हतोटी हाडल्यार आमगेल देह मात्र न्हय, आमगेल मन सुद्धा आमगेल हतोटी असता म्हूण सांगिल्लें आसा. हे कशी आता नेक्स्ट हेकड असचे कसले अन्नमय कोश, हेकड असचे मनोमय कोश, मध्य असचे प्राणमय कोश. आता तुम्ही आलोचन करता, हे प्राणमय कोश जो आसा हे अन्नमय कोश आणि मनोमय कोशा मध्ये एक ब्रिज शे. इता म्हळ्यार आम्ही खाल्लेले जेविले सगळ्याचे परिणामो प्राणार पडताची. आम्ही आलोचन केलेले मनांतू सुद्धा प्राणावैरी एफेक्ट पडता. तुम्ही आता सपोज मस्त भय केलाय, तेन्ना कसं जाता, आमगेल उसराटा ताजी गती चढता, वय की नाही. तशीच पక్కనే आमकां मस्त स्ट्रेस टेन्शन असल्यार ऍसिडिटी जाता. ऍसिडिटी म्हळ्यार कशें न्हय, आमगेले समना देखून आमकां ऍसिडिटी जाता. नावे पక్కనే मनशाक तागेले प्रेझेंट कंडिशन हँडल करू जायना, स्ट्रेस टॉलरेट करू जायना, म्हणजे कुठले मस्त जणांक लूज मोशन अशी पुरा जाता. सो आमगेल मनोची स्थिती कशी आसा, ताजी गती आमगेल प्राणार पोवूंक पडता. आणि आमगेल देहाची कंडिशन कशी आसा ताजी सुद्धा एफेक्ट आमगेले प्राणमय कोशाक पडता. जाल्यार प्राणमयाच आमी कंट्रोल केल्यार तेन्ना आमगेल मनोमय आणि अन्नमय कोशाचे एफेक्ट प्राणार पडना. तेन्ना आमगेल बॉडी कॅन बी हेल्दी, अवर माइंड कॅन बी हेल्दी, अँड अवर माइंड कॅन बी अंडर अवर कंट्रोल म्हूण सांगिल्लें आसा. तुमकां हे हांव येदोळताय सांगिल्लें मना गेलवे म्हूण लेखता. इता म्हळ्यार इतली चंद एक कनेक्शन, बॉडी माइंड कनेक्शन म्हूण आमी इंग्लिशांत मस्तपटी म्हणटाची. जाल्यार कोणेय आमकां सांगनी की द ऑटोनमस सिस्टम ऑल्सो प्लेज अ पार्ट इन दिस बॉडी माइंड कनेक्शन म्हूण. आता फर्स्ट अन्नमय कोश जाले, नेक्स्ट प्राणमय कोश जाले, नेक्स्ट आमगेले मनोमय कोश. हे मन म्हळ्यार इंग्लिशांत एक वर्ड आसा माइंड म्हूण, बट आमगेल हांतू शास्त्रा प्रकार मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी 4 वर्गीकरण केलेलं आसा. सो हे मन म्हळ्यार कशें न्हय, हे मन म्हळ्यार तुम्ही एक आलोचन करा, एक अग्निकुंड शे. आणि हे पंचेंद्रिय दोळो, कानू, जीबी, आमगेल स्किन हे पूरा यज्ञिक शे. तांणी कंटिन्युअस आहुती घालतच ताची हे यज्ञकुंडांत. आमी दोळ्यान पळयलेले, आमी कानान आयकलेले, आमी रुची पळयलेले, पूरा आमगेल मनांतू प्रोसेस जात आसता. हे जावन आमगेल बुद्धी आमकां विवेक दिता, म्हळ्यार हे कशी आमी हँडल करता, कसं करता. म्हळ्यार आतां फॉर एग्जाम्पल हांव एक सांगता तुमकां. आमगेल दोळो एक वाघाक पळयता आणि हे मेसेज आमगेल मनाक सांगता. तेन्ना मनाक कळता अरे हो एक वाघ. तेन्ना बुद्धी सांगता, अहंकार म्हणता अरे हांव मनीस, ते वाघ. बुद्धी सांगता वाघ मनशाक खाता, तू बेटर धांवची चांग हांग दोकून म्हूण. सो अशी मन, बुद्धी आणि अहंकार ताजी तिन्ही रिलेशनशिप कंप्लीट असल्यार आमगेले मनो चलने चलता. सो हे मनांतू आमी पळयलेले आत्ता मात्र न्हय, आमगेल पास्ट, आमगेल फ्युचर हाजी पुरा विषय बरी ह्या वेळार आमगेल पंचेंद्रियान पळयलेले, ह्या वेळार आमगेल कर्मेंद्रियान केलेले काम मात्र न्हय, फुडें चल्लेले, मुखार चलचे. म्हळ्यार पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, भूत, भविष्य आणि वर्तमान हाजी तिन्नीचे एफेक्ट हे मनार आसता. म्हळ्यार हे मनाच्या हतोटींत आसता. सो आमी हे मनोमय कोश कशी आमी ताजे विकासन करता. आता अन्नमय कोश विकासन कशें करता,
आम्ही हितमित आहार घेवका एक्सरसाइज करका म्हण पळोवन जालें. प्राणमय कोशा कशी करका म्हणल्यार ताका आमी प्राणायाम करता. ते तितले सुलभ काम नाही, बट कंटिन्युअसली प्राणायाम करता करताची आमगेल अवेअरनेस अबाउट दीज पंच प्राणास बिकम deeper and deeper, and one day we will get control over these pancha pranas. At manomaya koshache vikasan kashi korka म्हणल्यार प्रश्नाक मन म्हणलेले आता आमी कसनी खाण लायक असं रुची असं जाल्यार खाता गेलींच म्हणल्यार एक उंड खाल्लो, 2 उंड खाल्लो, 5 उंड खाल्लो, 10 उंड खाल्लो, तेन कसं जाता इंडायजेशन जाता. तशीची मनाक दोळ असं भायर बरी पळयत वचे ऐकत वचे अशी आमगेले पंचेंद्रियाक एक्स्ट्रा काम दिले कुडले मेंटल इंडायजेशन जाता. मनाक सुस्त जाता कंटिन्युअस. सो प्रत्याहार म्हळ्यार मन कंट्रोल करून थोडे टायमाक आमचितल्याक आसून सेन्सरी ऑर्गन्साक काम दिनाशी आमगेल भितर आमी पळोवची तशी केल्यार ह्या मनाचे विकासन जाता म्हण आमगेल शास्त्रांत सांगिल्लें आसा. मनोमय कोश जातरी विज्ञानमय कोश म्हळ्यार कसले विशेष ज्ञान आशिल्ले कोशाक विज्ञानमय कोश म्हणटात. आता ह्या मनोमय कोशांत तूं आत्त चल्लेले आत्त पळयलेले आनी ह्या जन्मान तूं फुडें पळयलेले आनी ह्या जन्मान तूं मुखार जावचे आशिल्ले विशय मात्र आसचे जाल्यार विज्ञानमय कोशांत तूं आमगेले संचिताचे संस्कार सुद्धा ते विज्ञानमय कोशांत आसा. त्या देखून एककली जाल्ली कुडलेची म्युजिकांत तूं सान 5 वर्सां चेल्लो लायक पद म्हणटा, नामे 8 वर्सां चेल्लो लायक पोएट्री बरयता. हे कशी साध्य म्हळ्यार ह्या विज्ञानमय कोशांत तूं एक मिनिट म्हाका डिस्टर्ब जाता ऋत्विक, तूं भायर वच. मिगेले नात्राले गलाट चलता सांगा. I'm sorry for the disturbance. So हे विज्ञानमय कोशांत तूं आमगेले संचित संस्कार सुद्धा आसा आनी ताजी डिपेंडन्सारी आमकां विवेक दिता हे आमगेले विज्ञानमय कोश. अनेक प्रामुख्य म्हळ्यार हे विज्ञानमय कोश कशी प्राणमय कोश, अन्नमय कोश आनी मनोमय कोशा मध्ये आशिल्ली की तशीची विज्ञानमय कोश आमगेल मनोमय कोश आनी आनंदमय कोशाची ब्रिज. ह्या आमी विवेक शुद्धी चित्त शुद्धी केल्यार आमकां आनंदमय कोशा म्हळ्यार ते ब्लिस बॉडी आमगेल सगळ्याल हंतूय आत्म आसा. हे आत्म मनोमय कोशा विज्ञानमय कोशा आनंदमय कोशा नंतर भितरी ते आसा आनी त्या भितर म्हळ्यार इट इज द सटलेस्ट म्हळ्यार सूक्ष्मतेरी ताज्या नंतर येता म्हणून अशी एका एक पियावा सॉल्शे न्हय ते, बट ते सूक्ष्मते स्थूल आशिल्ले स्थूल सूक्ष्म 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 जावन आनी मस्त सूक्ष्म जाल्लेलो आनंदमय कोश. एकच पटी आमकां अति आनंद लायक संगीत आयकल्यार लायक विषय आयकल कुडले एक नमुन्याचे आत्माक शांती मेळटा, खुशी मेळटा पळय तेन्ना आमी आनंदमय कोशाक आपल्या मणके जाता. सो आमगेल मनोमय कोश आनी विज्ञानमय कोश आनी आमगेल चित्त आमी प्युरिफाय करता करताची आमगेले देहांत आशिल आनंदमय कोशा भायरी इट स्पिल्स लायक अ फाउंटेन. मागीर आमकां कसली जावका म्हणना कॉन्फिडन्स म्हळ्यार तेद येता, आत्मबल म्हळ्यार तेद येवचे वेन मनोमय कोशा and Vijnanamaya Kosha can transcend and reach the subtlest area of Anandamaya Kosha. So, हांव येदोळटाय सांगिल कसं म्हळ्यार आमी म्हणटाची आत्मबल असल्यारी कॉन्फिडन्स असल्यारी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जाता म्हूण सांगताची. आनी आतां कालांत personality development has more to do with external improvements like soft skills and interpersonal skills and your posture, your walking, your dress sense. हे पूरा घेवन आमी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हूण लेखताची.
जाल्यार आमगेल शास्त्रांतू हे मात्र न्ही हेवय जाय ना म्हणा हेवय जाय हे मात्र न्ही हाज्या नंतर आनी विंगड सुद्धा विकासन करका हे कसले 5 sheaths of the body. One is annamaya kosha, aneka pranamaya kosha, aneka manomaya kosha, vignanamaya kosha आणि आनंदमय कोश. कशी म्हळ्यारी मन एक भारी चंद कोण शंकराचार्यान भारी चंद कोण सांगितलं असं मोड वारेची मोडा खाण पावस हाडयता वारेची मोडाक धांवडान सोडता तशीची मन आमका भाईले हांतू अटॅचमेंटय दिता जाल्यार मन आमका आनंदमय कोशा आमगेल आत्मा कडेन वच्चाकय मन कारण आणि भाईले मायेंत पडच्याकय मन कारण. सो मन हथोटी हाडचेची मोस्ट इम्पॉर्टंट. ऑलरेडी दिस इज माय 3rd टॉक. मिगेल फर्स्ट टॉकांतू हांव सायलेन्स ऑफ द माइंड इज द की टू हॅपीनेस म्हूण उलयलें. मन कशें शांत जालें कुडलें हें एक आलोचन कराची. मन म्हणल्यार एक तळशें. आमगेल मनान तूं प्रति एक विचार आयिल्ले एक पाळशें. चांग विचार आयल्यारी पाळ सान आसता. नकारात्मक जो षडवैरी काम क्रोध मद मोह लोभ असले विचार आयल्यारी पाळ हॉड 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 जाता. हे मन म्हणलेले एक पोंडांतू आमगेल आत्माचे आमी रिफ्लेक्शन पळोवका जाल्यार ते रिफ्लेक्शन सम दिसना इता म्हळ्यार हे पाळा निमित्त छिद्र विचित्र जावन गेला. सो मन शांत केले कुडले आत्मा आमकां दिसता आणि हे आत्मज्ञान आयले कुडले आमगेल जिवनांतू आमकां कसलीची जावका की ते आमकां मेळू शक्य आसा म्हूण. आतां फुडली काला ज्ञानी तांगेल्या टेलिस्कोप ना कसली ना बरी तांगेल तपस म्हणची कसलाक आमगेल हे शरीर आस पळय दॅट इज अ एनर्जी सेंटर. एक चैतन्य केंद्र ते एक शक्तीचे केंद्र. त्या शक्ती सकड आमी एकाग्र केले कुडले आमगेल मन विच इज कॉल्ड द व्यस्ती द इंडिव्हिज्युअल माइंड गेट्स कनेक्टेड टू द युनिवर्सल माइंड. आणि कसकस ज्ञान हे भूलोकांतू हे भूमंडलांत आस की ते पुरा आमकां आपणीतल्या कळटा ते आमगेल ज्ञानीक पळयल्यार जाता. बट आता आमी तितले व्हड ज्ञानी जावच्याक साध्य ना जाल्यार इतले मात्र खंडीत आमी आमगेल मन एकाग्र करून कसले काम केल्यारी आमकां ताजे फल खंडीत मेळटा म्हणल्यार आमीच आमगेल लायफांत पळोवन आसताची. आता आमी आमगेले भागवत पुराणांतू ही काणी आसा कसले समुद्र मंथन. ते इतले चंद सिंबॉलिक सांकेतिक अर्थ हे ते जावन आसका कसले समुद्र मंथन खंडीत ते भागवता बरयला ते जाल्ला म्हणून ते जावन आसतले. बट हांव म्हणचे ताजे सांकेतिक अर्थ कसले आसा ते म्हाका भारी भारी खुश जाता. कसं म्हळ्यार पळय तुमकां सगळ्यांक गोत आसून आसका इंद्र. हांव केन्नाय लेखचे इंद्र म्हळ्यार आमगेले मनाचे संकेत तो. सो इंद्र एक दिवस केन्नाय प्राईड अहंकार चड इंद्राक. एक दिवस तो तागेल ऐरावतार वता आसतना दुर्वासा मुनी कोणकी एक अप्सरेन ताका दिल्लेले पूज कोन दिल्लेले एक माळ तो इंद्राक अर्पण करता. आता इंद्र तुमकां सगळ्यांक गोत आसा तागेलो अहंकार केन्नाय भयंकर म्हणून तो ते माळ घाल घेवचे बदलाक तागेले हस्तेल सोंडाळीक घाल सोडता. ताजी परमाळान की ताजेर आशिल्ले खंयची हानी बी मोवा मुसा निमित्त की कसलकी निमित्त ते हस्ते कोप येवन ते माळ काडून तो गुडोवन मस्तून सोडता. तेन्ना दुर्वासा मुनीक भारी कोप येवन ताका इंद्राक शाप दिता. तुम्ही आनी देवा लोकांत कोण कोण आसा तुमगेले शक्ती तुमगेल एनर्जी तुमगेल श्री तुमगेल गुड फॉर्च्यून पुरा वचो म्हूण. सो तांणी निर्बल जावन वताची देव दुर्वासाले शापा निमित्त. तांणी निर्बल जाले कुडले असुर आसा पळय बली तांगेल हेड आसता
बली चक्रवर्ती तुम्ही ऐकूनच का तागल विषय बली चक्रवर्ती तांगल हेड असता तो हे इंद्राक येवन सोलवानु अमरावतीचे रायू बली चक्रवर्ती जाता तेदना भारी बेजारू कोणाक इंद्राक अशी जाल्ले ना मॅम सो कडेरी मस्त काळान तांणी विष्णूक निमगितना तुम्ही समुद्र मंथन कराची तेन्ना तुमकां अमृत मेळटा तेन्ना तुमकां पूरा वापस पवर ग्लोरी इमॉर्टॅलिटी पूरा मेळटा मृत अमृत कळ्ळें सो अमृत म्हणल्यार तुम्ही इमॉर्टल जाताची मात्र तुमच्यान मात्र हे करू जायना तुम्ही असुराले हेल्प घेयाची म्हण सांगता आता हे कसल म्हाका दिसची ही काणी म्हळ्यार मनशाक केन्ना अहंकार चढतकी अहंकार एक मिती पशी चढ गेले कुडले मध जाली कुडले कसं जाता आपणीतल्याक आमगल शक्ती आमगले स्थैर्य आमगले वेल्थ पूरा वच्चे एका पटी कारण जाता आमगले अहंकारा निमित्ताची आणि यात हे वापस मेळका जाल्यार आमी देवाल पायमुळा वचून आमी देवा पांय पोवून आमी हे समुद्र मंथन हे समुद्र म्हळ्यार खंयचे हे मन ताजी मंथन करता मनान तूं असुरय आसाची आणि देवय आसाची म्हळ्यार चांगय आसा वायटय विचार आसा हे दोन्हीचे मंथन करून बरी चांग भिन्न जावची तशी करता पळयात ह्या काणयेन तूं खंयचे पर्वत उपयोग सुनू घंटिताची मंदार पर्वत म्हळ्यार कसं न्ही मन धार मन म्हणल्यार पर्वत खंयच्यान ते खंयची तांगल रस्सी तांगल रोप खंयचे हे वासुकी म्हणलेले म्हळ्यार आमगल डिझायर आमगल कुंडलिनी म्हणून अर्थ जावचा पुरो सो हाजेन आमी दोन्ही कडेन तांडितना एका पटी पॉयझन येता पॉयझन म्हळ्यार कसं न्ही हे भौतिक लोकाचे आनंद सोडून आमी भितरी मनांतू हे मंथन करतना अनेक कष्ट जावचा पुरो जाल्यार सुरवे दिशील कष्ट आमी शिवाले अनुग्रह शिव म्हळ्यार कसं न्ही कंपॅशन आणि टॉलरन्स ताजेन आमगल गळ्यांतूच आमी ते दवोन घेवन हे विष पुरा आमी गिळनाशी मरनाशी ताजे टॉलरेशन केल्यार आमकां कडेर अमृत मेळटा म्हण ते मात्र न्ही हे मंथन करता 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 आमकां अनेक सिद्धी प्राप्ती जाता तुम्ही पळोवन आसता कोण मस्त तपस करता तांकां पवर येवनू येता सो हे पवर आयिल तशी कसं जाता आमी लेखील पुरा जाता म्हळ्यार कसं न्ही आमी मना लेखील पुरा बद्ध जाता म्हळ्यार ताका कल्पवृक्ष नावे ती गाय जो आमी निमगीत की त्या दिवची तसल गाय नावे ती हस्ती हे पुरा सांकेतिक म्हळ्यार आमकां अनेक सिद्धी जो प्राप्त जाता हे समुद्र मंथन केलें तेन्ना ताजी सांकेतिक जावन आसा कडेरी आमी कशीपणी हे अवगुणा दोखून दूर वचून हे षडवैरीक मस्त तांकां महत्व दिनाशी तांकां भायर करून आमगल मन म्हणलेले देवरूपी मनाक हे अमृत मेळ्ळ्यार आमकां रियलायझेशन मेळटा म्हणून हे समुद्र मंथनाचे अर्थ भारी एक चंद अर्थ सो अशी म्हणटना हे कशी करचे आमी हाम तुवा आमी काय यज्ञ करूंक आमच्यान शक्यत ना आणि रान्ना वचून तपस करची तशी जायना आमगल दिननित्य काम केल्यार पुरो हांतू आमी मनोधार मन तांतू घालून एकाग्र मनान आमी कसले काम केल्यार सिद्धी प्राप्त जाता म्हणलेले खंडित आणि वी कॅन सी अनेक सीईओस तांगल सगळेच लायफाचे पुरा एनर्जी एक कामांत घालून कितले सक्सेसफुल जावचे बिझनेसमॅन इट इज नथिंग बट अ काइंड ऑफ अ समुद्र मंथन विच इज भौतिक आता आध्यात्मिक नाही भौतिक लेखारी हे समुद्र मंथन कोण त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करताचे आता आम्ही एक मिगल नातवाक हांव केन्नाय भायरी भूत कन्नडी घेवन वचून सूर्या किरण एकाग्र करून तो घेवन एक पेपर दवरून त्याक एक उज्ज येवचे पळोवचे भारी खुश मम्मा यो मम्मा वचा आमी वापस भूत कन्नडी घेवन ते कोरया म्हूण तशीच
हे मन म्हणलेल कडेन आमी एकाग्र केल्यारी आमगेले ज्ञान त्या उच्च धरल्याची खंडित शाईन जाता म्हणून आमी उल्लेख केला मात नाही शास्त्रांतू आमगेल दिननित्य जीवनांतू सक्सेसफुल पीपल आपळयल्यार आमकां कळटा. आत हे पंचकोशाचे डेव्हलपमेंट कशी करचे म्हणून योग सूत्रांतू आमगेले भारी संद कोण पतंजलीन बरयलेलें आसा. योग सूत्र म्हळ्यार एक इतले संक्षिप्त जावन सगळे सत्य जो आमकां कळचे तसले सत्य आसा ते पुरा त्या योग सूत्रांतू पतंजलीन बरयला. ताणें कसं म्हणला अष्टांग योग तागले 8 limbs ऑफ योगा. योगा म्हळ्यार कसं न्ही आतां आमी म्हणलें ताची योगा म्हळ्यार आसन करचें विंगड विंगड बगवूचे पांया बोटां पडचे माथ्यार रावचे पद्मासन शीर्षासन म्हणून तेवूय योग आसन ते. बट योगा म्हळ्यार कसं न्ही म्हणून पतंजलीन सांगिलां तू योग म्हळ्यार युनियन, द युनियन ऑफ द बॉडी, माइंड अँड द सोल. बुद्धी, मन, देह आणि आत्मा एक जावन एका लायनार केदन आसा तेदना आमकां योग स्थितीर आसा म्हण म्हणटाची. आतां हे योग स्थिती आमी कशी प्राप्ती करचें म्हणच्याक ताणें 8 सिंपल रुल्स दिला. फर्स्ट कसलें यम नियम मागीर आसन मागीर प्राणायाम मागीर प्राणायाम जातरी धारण ध्यान आणि समाधी प्रत्याहार आणि समाधी हे इतले बग आमकां ताणें सांगून दिला. सो आमी एकक पळोवया आनी ह्या आमगेल व्यक्तित्व विकासनेक कशी आमकां हेल्प जाता म्हूण आमी पळोवया. टाइम कितलो जाल्ला आसा का 5-10 मात्र. ओके सो आनीक 20 मिनिट आसा. सो फर्स्ट यम म्हळ्यार कसं न्ही आमी आमगेले मनांतू सत्य केदनाय सत्य आसका अहिंसा आसका आनी आमी स्वाध्याय करका आनी आमी तपस करका हे पुरा आमगेले यमांत येता. आनी नियम म्हळ्यार दोज आर रुल्स फॉर लिव्हिंग. नियम खंयचे म्हळ्यार शौच. शौच म्हळ्यार बरी भायली शौच न्ही देह शुद्ध आसपाची मन शुद्ध दवरका. मन शुद्ध कशी दवरचे हे षड्वैरिक काम क्रोध मद मोह लोभ ते यानाशी आमी अहंकार ते कशी यानाशी आमी पळोवन घेवका म्हणलेल्यान तू नियम. तांतुले दोन्ही नियम कसं म्हळ्यार संतोष. म्हाका ते भारी प्रीती ताणें एक्सप्लेन केलेले. संतोष म्हळ्यार कसले कंटेंटमेंट. संतोष कशी येता म्हणून पतंजलीन एक्सप्लेन केले आसा. संतोष केदनेत की आमी केदना आमगेल सुत्तशील जणांक आमगेल सुत्तशील परिस्थितीक केदना आमी स्वीकार करताच की तेदना संतोष मेळटा म्हण सांगिल्लें आसा. हे हाका हांव एक एग्जाम्पल सांगता. तुम्ही ऐकून आसचा पुरो आतां जण बंगी जंपिंग म्हणून एडवेंचर स्पोर्ट्स म्हणून विंगड विंगड कडेन रिसॉर्टाक हांगा थंय वचून 1,00,000 रुपये दिवन बंगी जंपिंग म्हणून मस्ती एत्तर दोखून एक जण हेलिकॉप्टरा दोखून एक कडेन ग्रेट हायटा दोखून उडचे एक एडवेंचर स्पोर्ट. तांतू मस्त गम्मत मेळटा एडवेंचर मेळटा एक किक मेळटा म्हण जण वताचे. अनेक कडेन पक्कने तू कसले कारणान एक पर्वतार चढता आशिल्ली एक माउंटनारी आनी कसली एक लँड स्लाइड जाल्ले तुगेल कार थंय शिरकून पडले तुका विंगड वाट ना येवच्याक म्हणून तो एक व्हडले टार्पोलीन धोरून तुका उड म्हणले ना जाल्यार तुका एक पॅराशूट पावोवन त्या घाल तू उड म्हणले तेन्ना तू ना 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 म्हाका भंय करता आमी जण जायना हांव बिनी हें करना म्हणटा. इत्याक इन द फर्स्ट सिच्युएशन तू स्वीकार केलेले एडवेंचर करता म्हूण स्वीकार कोण गेल्ले निमित्त तुका तांचो आनंद मेळ्ळो. केन्ना तू स्वीकार करना तेन्ना भंय जाता. सो एक्सेप्टन्स लीड्स टू एडवेंचर, नॉन एक्सेप्टन्स लीड्स टू फियर. तशीच पक्कने कोण की आमगेल्या पशी चड बुदोंत आसा आमगेल्या पशी चड एफिशियंट आसा कामांत जवो खंय जवो असो तांणी आमगेल्या पशी लायक कोरनासची म्हूण आमी एक्सेप्ट केल्यारी आमी स्वीकार केल्यारी आमकां एडमिरेशन जाता. अरे वा
हांवें हगल म्हणके जाव का, हांवें हिगल म्हणके जाव का म्हण एडमिरेशन जाता. केन्ना आमी तांणी आमगल्या पशी बेटर आसाची म्हण स्वीकार करनाची तेन्ना कसं जाता, जेलसी, असूये जाता. सो स्वीकार केले कुडले सकारात्मक विचार जाता, स्वीकार करनातल्यारी नकारात्मक विचार जाता. आत ना जाल्यारी अनेक जनाल मत, ओपिनियन, धर्म कसले आमी ऍक्सेप्ट केल्यार कसं जाता, स्वीकार केल्यार टॉलरन्स जाता. पक्कने आमी ते स्वीकार करनातल्यारी द्वेष, एनमिटी. सो ऍक्सेप्टन्स लीड्स टू संतोष म्हणून पतंजलीन सांगिल्लें आसा. सो म्हाका केन्नाय दिसचें हें एक आमी संतोष, कंटेंटमेंट म्हण आमगे लायफा हाडल्यारी आपणेतल्याक मन शांत जाता. मन शांत जाले कुडले प्राणमय कोशा लायक कोण ताजे नियंत्रणा प्रकार चलता. प्राणमय कोशा समज चल्ली कुडले देह खंडित लायक हेल्दी असता. सो आमी मेन कंटेंटमेंट असता. कंटेंटमेंट असका म्हळ्यार आमकां एम्बिशन आसूनच म्हणणे, खंडित आमकां गोल असका, गोल्स मात नाही स्ट्रेच गोल्स असका. त्या आमकालेच देहांतू आमी कितली करू साध्य की ताज्या पशी चड पावका म्हळ्यार लाश असका जाल्यार विंगडा वट कंपॅरिझन कोण नाही. हे हांव मिगले तांनी तांगले म्हण केन्ना हे ड्युअलिटी येता, केन्ना असल कॉम्पिटिशन येता तेन्ना मात्र नकारात्मक विचार येता. कॉम्पिटिशन शुड बी विथ आवर ओन सेल्व्स, not with the outside world, to become better than the best last time. हांव कशी केलेल की ताज्या पशी हांव लायक कोरका म्हळ्यार मनांत खंडित असता व्यक्तित्व विकासन एक जाल्यार हे आमी विंगडाल वट कंपॅरिझन करून दुःख पावचे. तांणी आमगेल पशी रिच आसाची, तांगेल घर आमगेल पशी हॉड आसा, जबो तांगेल चेडू आमगेल पशी चेडूआ पशी बुदोंत आसाची. हे ड्युअलिटी केन्ना येता तेन्ना मनांत कन्फ्युजन येता. आनी हांव केन्नाय सांगचें, where there is confusion there is no God. खंडित आमकां आत्मबल याना. गॉड म्हळ्यार कसं न्हय, आमगेलीच आत्मबलच एक नमुन्या देव आमगेल सगळ्यांतूय आसा ते. आनी दॅट इज पॉसिबिलिटी इज अनएंडिंग. ते आमी कशे हार्नेस करचे, कशे टॅप करचे म्हण पळोवका ताका हे पतंजलीले अष्ट अंग योगाचे ते पुरा भारी आमकां हेल्प जाता. सो फर्स्ट वॉज यम, नियम. नियमांत आमी शौच, संतोष असल पुरा आसा. नेक्स्ट कसं म्हळ्यार आसन. आसन म्हळ्यार आतां ताणें पतंजलीन सांगला प्राणायाम करूक बसतना आमी पद्मासन घालून बसतना आमी कम्फर्टेबल आसता. आमगेल देह कम्फर्टेबल नातल्यार आमी कसं करताच की ते आमकां सक्सेसफुल जावच्या साध्य ना. आतां हांव संगीत शिकतना आमगेल गुरून पंडित राजशेखर मनसुरान केन्नाय म्हणचे आशिल्ले फर्स्ट बसच्या शिक मागीर पद म्हणून शिक म्हण. आसन सिद्धी सुरवे प्राप्त करी मागीर गायन सिद्धी प्राप्त करी म्हण केन्नाय सांगचे आशिल्ले. तशीच प्राणायाम कोरका जाल्यार फर्स्ट आमगेल देह कोऑपरेटिव्ह आसका. हाजे खातीर अनेक योगासना ज्यो आसा, सूर्य नमस्कार पुरा कोरून आमगेले बॉडी आमगेल हतोटीक आमकां जाय जाल्यार तशी ते बगवता, जाय जाल्यार तशी बेंड जाता आनी कम्फर्टेबली बसच्या जाता म्हणटना आसन ताजी सिद्धी प्राप्त करका म्हण पतंजलीन सांगला. हांव म्हगे क्लासांत केन्नाय चेडूवांक म्हणचे एस्पेशली मस्त चेल्ल्यांक पाय हल्लोवचे अभ्यास आसता. कंटिन्युअस पाय हलयत आसताची. बट हांव म्हणचे स्टॉप शेकिंग युअर लेग्स मॅम, आय एम लिसनिंग म्हणटाची. तेन्ना हांव म्हणचे इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ लिसनिंग. हॅव यू सीन अ पॉट ऑफ वॉटर? इफ द पॉट इज कंटिन्युअसली बीइंग शेकन, द वॉटर ऑल्सो इज बीइंग शेकन. तेव्हा काय डिस्टर्ब जाता. तशी देह केन्ना आमी सरूत बसताची, केन्ना आमी काय मुवमेंट ना अशी देह स्थितेच जावन बसताच की तेन्ना आमगेल मनय स्थिर असता. देह स्थिर असल्यार मनय स्थिर असता. तशी त्या खातीर आसन सिद्धी प्राप्त करका म्हण पतंजलीन सांगला. ताजे नंतर प्राणायाम. प्राणायाम म्हळ्यार बरीच आमगेले उस्रू म्हळ्यार ते कसं म्हणटाची अनुलोम विलोम आनी कुंभक, रेचक आणि पूरक म्हळ्यार ब्रीथिंग इन, ब्रीथिंग आउट अँड होल्डिंग युअर ब्रेथ. हे पुरा प्राणायाम केन्ना आमी कॉन्शियसली प्राणायाम करू सुरू करताची. नाही जाल्यार आमी उस्र घेता म्हण सुद्दां आमकां गोतना आनी हे जिवनाच्या वत्तडांतू आमगेल ब्रेथ शॅलो जाता वता.
म्हळ्यार आमकां हेल्थ तशी डिटिरियोरेट जाता वता. आतां आमी दिसा थोडे वेळ घेवन आमकां उसरा वयरीच आमी मन दिल्यार आमकां कळटा की आमी कंप्लीट उसर घेतनाची म्हणून. सो ह्या प्राणायाम कॉन्शियसली करता करताची हे प्राण म्हणल्यार प्राणा मात्र न्हय, वरलेल वायू आमी कंच म्हणल्यार अपान समान उडान व्यान ताजवेर सुद्धा आमकां नियंत्रण येता म्हणून पतंजलीन सांगिल्लें आसा. सो फर्स्ट यम नियम, मागीर आसन, प्राणायाम. प्राणायाम जातरी एक पटी मन हे उसराटा वयरी कॉन्सन्ट्रेट केले कुडले मन रेडी जाता की एकाग्र जावच्याक रेडी जाता. तेन्ना आमी धारण, तेच ते मनोधार मंदार, मनोधारण एक विचारारी मन दवरल्यारी. आत हे बरीची अध्यात्मा विषय म्हण लेखू नाकाची. आमी वचून तपस करतना मात्र धारण जावका म्हणणे. आमी करची कामांतू आमगेल सकाळी फुडें मेडिटेशन कोरनू, प्राणायाम कोरनू, आमगेल मन शांत कोरनू आमी करची कामार आमी धारण केल्यार 100% आमकां रिजल्ट मेळटा म्हणून. I know from personal हे म्हाका खंडिता काय गोतस. सो धारण केल्यान मात्र मन एकाग्र केल्या मात न्हय, ध्यान म्हळ्यार पुनः पुनः तेंचे विचारू आमी खंयचे विचार करतसची त्या वेळार वन थिंग एट अ टाइम अँड दॅट डन वेल. त्या ध्यान करून त्या सम करतना कॉन्सन्ट्रेटेड अनइंटरप्टेड अटेन्शन केन्ना आमी कसरी दिताची धारण आनी ध्यान खंयचे कामार दिताची तेन्ना आमकां समाधी म्हळ्यार त्या कामांतू आमकां सक्सेस मेळच्याक खंडीत साध्य आसा. म्हणून हांव हे पंचकोशाचे कशी प्रति एक कोशाक नियंत्रणेर हाडल्यार आमी कसं केला आमकां विंगडा जनावयर नियंत्रण जावका. तो कशी मिगेला उलयता, तो म्हाका कशी पळोवन हासता, तो मिगेला कशी व्यवहार करता त्या कंट्रोल करता. हे प्रकृती वयर आमकां कंट्रोल जावका मनशाक. आनी आमगेले कसकसेले आमगेले रुपये वयर आमकां कंट्रोल जावका. प्रति एक भायली कसले विशय आसा ताजे वयर आमकां कंट्रोल जावका. बट मेन कंट्रोल आमी कसं विसरल्यांची म्हळ्यार आमगेल हे पंचकोशा कंट्रोल विसरल्यांची. when we learn to control these 5 koshas, when we learn to control the sthula and sukshma sharira, आपणितल्याक विंगड कंट्रोल आपणितल्याक येता. रामकृष्ण परमहंसान सांगिल्लें आसा when the lotus blooms bees come by themselves. तशीच केन्ना आमी हे अष्टांग योग कोरून आमगेले मनो बुद्धी अहंकार चित्त आणि आमगेल स्थूल आणि सूक्ष्म शरीर सक्कड एक योग स्थितींत हाडटाची. केन्ना आमी कॉन्सन्ट्रेट करून मन शांत करून ध्यान धारण करून काम करताची तेन्ना बीजा मणकेची रिजल्ट्स आपणितल्या येताची. ताका तर कृष्णान म्हणजे निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हळ्यार कोणाकय रिजल्ट नाका म्हण तशी न्हय. ताजेवयर मन घाल नाकाची, ह्या नियंत्रणेर मन घालाची. The result आपणितल्या देव की युनिवर्सल कॉन्शियसनेस, यू कॅन कॉल इट व्हॉट यू वॉन्ट, एनर्जी पॉवर कसले म्हणयेत तुम्ही. बिकॉज कार्ल युंगान सांगला द वन हू लुक्स आउटसाइड स्लीप्स, द वन हू लुक्स विदिन अवेकन्स. आणि कितली जण म्हणटाची द ओनली वे आउट इज टू गो इन. सो आम्ही सुरवे भितर वचून आमगेल प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोशारी आम्ही हतोटी दवरून नियंत्रणे हाडल्यारी आम्ही इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी विथ आत्मबल विथ कॉन्फिडन्स जाताची म्हणलेले 100%. हांव केन्नाय टॉक दितना आमगेल अन्नाक उडगास करून टॉक दिवचे म्हळ्यार इता म्हळ्यार म्हाका मेळ्ळेलें ज्ञान पुस्तक आनी मिगेल जिवनांतूल मात्र न्हय मिगेल आनंद आम्मान शिकयलेल्यांतूय आसा. अन्नाल एक फेवरेट काणी आशिल्ले. ताण म्हणचे एक दिवस हे अन्नान मिगेले अन्नाल इंग्लिश भारी लायक आशिल्ले. अन्नान इंग्लिशान सांगचे आशिल्ले म्हण हांवें तुमकां इंग्लिशान सांगून मिगेले हे टॉक कैद करता. There was once a sage with a long beard. He knew the past, he knew the present, he knew the future. He knew the Shastras, he knew the Vedas, he knew the Upanishads, he knew the Quran, he knew the Bible. People from far and wide came to the sannyasi and asked them their questions. And every time the sage answered them
precisely, correctly. People went back happy, smiling with their problem solved. There was a bunch of young-blooded, hot-blooded youngsters who wanted to make fun of this yogi. So they took a bird and came to the yogi. They wanted to ask a silly question, because silly were these boys and silly were their thoughts. They wanted to ask the yogi, is this bird alive or is this dead? If the yogi said it's alive, they meant to wring the neck of the bird and kill it. If the yogi said it's dead, they meant to let it fly and prove him wrong either way. So these three boys came with that white little pigeon in front of the yogi and asked, we have heard you can answer everybody's question. Do you know whether this bird is alive or dead? The yogi looked at the boys, closed his eyes in contemplation, caressed his beard for some time, smiled, opened his eyes and said, my dear boys, the life of the bird is in your hands. You can make it or mar it. Tashiji hai annamaya kosha, pranamaya kosha, manamaya kosha, buddhimaya kosha, vijnanamaya kosha, amgal anandamaya kosha. Prati ek is in our hands. And I'm sure we can make it once we realize that we have to look inwards to grow outwards. Thank you. धन्यवाद डॉक्टर चंद्रिका अक्का. इतलं वेळ तुकोन्नु तुम्ही इतलं सुंदर जावन आमकां विंगविंगड विशयावयर ज्ञान तुम्ही दिल्लील आसा आणि सरळ रितीन तुम्ही समुद्र मंथना विषय कडेरी पतंजली योग सूत्र विषय आणि मुख्य जावन पंचकोश हे आमगेल हातोटींत कशी दवन घेवचे, हाजेन आमगेल मन कशें हातोटी दवन घेवचे हाजे टिप्स म्हूण म्हण येता. तुम्ही मस्त सरळ जावन आमकां दिल्या आणि हे आमी सगळे अळवडसून घेतल्यार खंडित जावन आमगेले व्यक्ती विकासन जावच्याक शक्य ना म्हणिल्ले तुम्ही एक धैर्य आमगेल सगळ्याल हंतू इतलो वेळ तकून घालील आसा. कोणाके कसने प्रश्न आसल्यारी आमगेल्या एक 10 मिनिट आसाची आणि कोणी कसने प्रश्न असल्यारी अनम्यूट करून विचारित म्हणून निमगून घेता. संजय पै उलयता सर. चंद्रिका तू अनम्यूट. हा संजय पै उलयता सर. हा सांग अण्णा. हे मॅडम कणे मेचकणे मेगेले एक रिक्वेस्ट आसा. ओनली अष्टांग योग आता लिमिटेड टाइम आशिल्ले देखून एक दिवस अष्टांग योगच एक दिवस कवर केले बेस्ट आशिल्ले दिसले म्हाका. अष्टांग योग पोर्शन केन्ना मॅडमान कवर केले एकदम फास्ट गेले न्ही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारण ध्यान समाधी तशें दिसलें म्हाका. चंद्रिका अनम्यूट कर का तू. नमस्कार संजय पै मॅम. तुमगेल विचार भारी चांग आसा. जाल्यार हांव तुमकां कसले एक विशय सांगता म्हणटा म्हळ्यार हांव एक गृहिणी आनी हांव एक संस्कृत पंडित न्ही. हांव योगसूत्र वाचले फॉर माय ओन इंट्रस्ट आनी हांव त्या अष्टांगाचे म्हाका इतलें इम्प्रेस जालें म्हळ्यार मिगेल जिवनांत असल एक नमुन्याचे परिस्थिती आयिल्ले की हांव PhD करतना म्हाका अनेक नमुन्याचे मिगेल मांयक काय नजशिल्ले अनेक बट हांव ध्यान धारण केलें तेन्ना म्हाका अनेक सिद्धी प्राप्त जाली. म्हणल्या निमित्त म्हाका ते योगसूत्र वाचितना मिगेल जिवनाक आनी ताका एक सिमिलॅरिटी आसा आनी म्हाका देवान कशी त्या वेळार चलोवन दिले त्या निमित्त म्हाका मिगेल ते खंयची खंयची सिद्धी प्राप्त जाली म्हणून अर्थ जाल्ले लेखारी हांव योगसूत्रा विशीं उलयलेली. बट आमी अनेक फावटी योगसूत्रार कोण एक्सपर्ट आसा पळय तांकां पळोवन खंडीत एक फावटी योगसूत्रा वयरी अष्टांग योगा वयरी उलयसुया. हांव एक्सपर्ट कसो म्हळ्यार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटांतू आनी हे आमी कशी अलवडसूच्या शक्य आसा म्हणल्यार मात्र विशय हांव उलयलेली. खंडीत आमी अष्टांग योगाचे एक्सपर्ट आपोवन हाजे विशय एक टॉक दवरतात संजय.
धन्यवाद धन्यवाद. आणि कोणाला प्रश्न असला विचारेत. संजय पैमामान दिल्लल म्हणके फीडबॅक तुमकां विंगड विषय कसले कळका जवळ तुमकां हे ऐकून जर कशी दिसले मनांतू आणि कसं कोरका आशिल्ले म्हण कसले एक ओपिनियन असल्यारी सुद्धा सांगिता बरी प्रश्न म्हण मात नाही 10 मिनिटां मी ताची खातीर दवरताची. Hello. Just a request. अशी talk असेल तर एक 15 minutes meditation जो तसल session दवर येत की 15 minutes or something like that. Is it possible to have meditation sessions अशीची talk just the experience? I think 1 minute. I think हे मेडिटेशन आणि पुरा आम्ही सद्गुरू म्हळ्यार जगी वाचते म्हणणे सतगुरू कोणे रिअलाइज्ड सोल्स कोण आसाची तांगल अंडर कोरका हे गायडेड मेडिटेशन आम्ही आमचितल्या कोरची समनय इता म्हळ्यार मेडिटेशन म्हळ्यार एक व्हेरी पॉवरफुल टूल. आम्ही घरा नित्य 10 मिनिट बैसून मन शांत करू पळोवचे एक विषय विंगडू जाल्यार आम्ही सगळ्यांनी समग्र जावन वट्टू जावन केन्ना करताच की तेन्ना गायडेड मेडिटेशन एक ज्ञानील अंडर कोरका आमचितल्याक आमी करू वचे समनय म्हण म्हाका दिसता. हॅलो हा मोहन शणे माम हन्नी कसं म्हणचेस वा वय कसं नन्मुच म्हणारे कोणाक दुःख जावांकी म्हळ्यार हांव सुख चड मेळना एकय बायलेक बामण मेळ्ळो एकय आमचो लिडर मेळ्ळो अशें दुःख जाता की एकय एक बायल मनशेक तें हरण कशें करचें आनी कितले टायम आनी कितले पुरा प्रयत्न करता त्या व्यक्तीन म्हणून हें सांगात. आम्ही एक सिनेम पळोवन आयल्यार त्या सिनेमांत हिरोन मेल्यार सुद्धा आमकां मस्त दुःख जाता. त्या फट्टी म्हण गोतस आणि तो हिरो 1,00,000 रुपये घेवन घरा वत म्हणूय गोतस आणि त्या डायरेक्टरान हांतू रुपये केल्या म्हणूय गोतस जाल्यार एक ट्रॅजेडी पळोवन आयल्या कितकी वेळ आमगेल मनांत तोच गुंग चलत असता. सो आमगेले नैजिक जिवनांतू केन्नाय असले एक मरण जवळ एक लॉस जाली कुडले आमकां दुःख जावचे स्वाभाविक. हेतूंतल्यान आमकां ना कांय ना आत्म म्हळ्यार इटर्नल तांतू कांय दुःख ना म्हणचे न्ही पुरा इट इज ओनली थियरी. त्या प्रॅक्टिकली अलवडसूचे भारी कश्ट आसा. जाल्यार भागवतांतू एक भारी चंद काणी आसा चित्रकेतू म्हणून म्हाका त्यात करेक्ट नांव आनी पुरा हांव मिस्टेक करूं पुरो बट चित्रकेतू म्हणून एक राय आसता तेन्ना अंगिरस म्हूण एक संन्यासी ऋषी ताका आत्मज्ञान दिवचे खातीर म्हूण येता. बट थंय पळयतना तो राय भारी दुख्खार आसता. कसं दुःख म्हळ्यार ताका चेडू नाची चेल्ल्या चेडू ना म्हणून एक मस्त बेजारारी. सो जायत म्हणून तो ऋषी ताका आशिर्वाद दिवन तुका एक चेल्ल्या चेडू जातले म्हूण सांगून वता. भारी आनंद जाले रायाक. तशी थोडे काळान तागेल मालगड बायलेक फर्स्ट वाईफ ताका मस्त बायल आशिल्ले फर्स्ट वायफाक एक चेडू जाता. चेडू जाली कुडले भारी आनंद संतोष. मागीर ताका तागेल काम कार्य तांतू मन ना ते चेडा पळोवचे ते चेडडान चमकुचा शिकचे उलोवचा शिकचे तांतू स्वाभाविक जावन कशें आनम्मा ते चेडडालेची विशय आलोचन करताच की तशी तो रायू तांतू बुड्डून आसता. जाल्यार आणि तो त्या फर्स्ट राणेल वटू चड टाइम स्पेंड करता आणि त्या चेडडाक चड मोग करता. ते वरलेल बायल कोण ज्यो आसाची तांकां जाळ जाता मस्त. अयो आमगेल वटी येयना तो पूड जाल्यार आमकांय मस्त प्रिती करतशिलो आतां तशी ना बरी तिगल मागशी आसा त्या चेडडाल मागशी आसा म्हणून मीन एज दे वर तांणी विश दिवन त्या चेडडाक मारून घालपाची. मारून घाली कुडले त्या राय असल एक नमुने दुःखांत शिरकून पडता. ताका ते दुःखांतल्यान भायर येवच्याक जायना. कसकस केल्यार भायर येवचें जायना.
ते ग्रीफ म्हणलेले इट कन्झ्युम्स हिम. आता ते जाली कुठले वापस ते ऋषी नारदा घेऊन थंय येता आणि त्यांनी म्हणटाची पळय जनन आणि मरण म्हणलेले सगळ्यांक आसची. जन्म कोण घेत की ताका मरण जाताची. तू ह्या दुःखांतल्यान भायर येवका म्हण सांगल्यार ना मिज्जान साध्य ना. म्हाका ते चेडणान नाशी जीवन करूंक जायना. हांवय मरता मिज्जान साध्य ना म्हणून तो मस्त बेजार आणि दुःख दाखयल कुडले नारद मुनी तांगले शक्तीन ते चेडडाल आत्मा कापयताची. आत्मा कावन म्हणटाची पळय तू बस हे देहांत यो. तुगेल अन्नाक भारी बेजार जाला. तुगेल अन्नाक तू नाशी राबू जायना. तेन्ना ते आत्मा म्हणटा खंयची जन्मा आनू म्हाका कितली आन आसची. हांव कितली जणाल चेडू जावन जाला. हांव कितली जणाल बामूण जाला. हांव कितली जणाल बायल जाला. हांव कितली जणाल आवस जाला. हांव कितली आत्माल चेडू जाला. हांव नाना रूप कितली हजार कटली जन्मान तू हांव नाना रूप घेतिल आसा. आत हे मुग्ध तरी तो मिगल आन न्हय हांव तागल पूत न्हय. हांव वापस येवू जायना म्हण सांगतरी ते ऋषी हांकां आत्मज्ञान दिता. आत्मज्ञान दितना कसं म्हणता म्हळ्यार मन बुद्धी अहंकार आणि चित्त हे असं हे फुल आमगेल्या स्वप्नांतू आम्ही कसले पळयल म्हणल्याक तेन्ना आमकां त्या स्वप्नांत एक वाघ धांवडान येतस आणि आम्ही धांवन धांवन आमगेली चपली कुडकी जाली पाया कांटो वतस भारी कष्ट संकट तडसू जायना असल एक स्थितीन तू कसले थंय वाघूय ना ते कांटोय ना आम्ही नाची जाल्यार आमकां इतली दुःख जाता. आमकां उठाय तर कळटा अरे हांव ते वाघ आशिल्लो. हांव कांट आशिल्लो. हांव रान आशिल्लें. हांव ते धावील मनीस. ते बदक असले ना म्हण. तशी आत्मज्ञान केन्ना येता तेन्ना कळटा दॅट देर इज नो डिफरन्स बिटवीन वन एंड द अदर. आता बरी मरणांतू दुःख आशिल म्हण जाल्यार आम्ही एक डेड बॉडी पळयल कुडले रोडका आशिल्ले ना आम्ही रणाची डेड कोणकी मेल खंय गो म्हणटाची. इथं म्हळ्यार दुःख ते मरणांत ना दुःख आमगेल मनांत आसा आणि ते मनांत इथं आसा म्हळ्यार आम्ही मायंड शी इज माय चाइल्ड दॅट इज माय सन म्हणून मी मायसेल्फ हे दोन अविद्या केन्ना आमगेल मनांत आसा ते दोळताय आमकां सुख दुःख असता. बट बद्दची खंयचे सामानांतू सुखय ना दुःखय ना. ओनली वेन वी हॅव अटॅचमेंट टू आता एक कसल की आमकां न्हय आशिल्ली वस्तू हडगून गेल्यार आमकां दुःख ना. तेच मिगल भांगरा चेन हडगून गेल्यार भारी दुःख सैसूच्या जायना. सो ते दुःख ते भांगरा चेनांतू ना ते सुख ते भांगरा चेन मेळ्ळल्यांतू ना बट ते मिगले म्हण आम्ही लेखिल्यांत आसा. सो हे हांव मिगले म्हणलेले अहंकार सोडून आम्ही हे सगळे जगत्यांतू आम्ही एक आमकां देवान एक स्टिंट इन दिस वर्ल्ड दिला आणि एकाकल्यांनी कैद कोण वचका म्हणलेले एक मनांत येत तरी हे अविद्या दूर जातरी दुःख दूर जाता म्हण म्हणटाची जाल्यार हे अलवडसून घेवचे भारी कष्ट जाल्यार आम्ही पुन्हा पुन्हाची असल नमुन्या शास्त्र वेद उपनिषद वाचून हे माया म्हणल्यार कसले म्हण आमकां अर्थ जाल्यार आणि हे अटॅच्ड डिटॅचमेंट. आता एक पक्ष एक प्रीती नाव आहे तागले पिल्ला वैरी कितली प्रितेन कीड सोदून हाणू ते पिल्ला खावोन खावोन लायक कोण होड करता. बट एक ताजी पाक समजली कुडले तेची पक्षीची ताक लोकोन भायर उपून वची तशी करता. म्हळ्यार त्या बर्डाक अटॅचमेंट ओनली टील इट इज नीडेड. तशीच अटॅच्ड डिटॅचमेंट ऑर डिटॅच्ड अटॅचमेंट आम्ही आमगेल जीवनांतू हाडू पळोवका. हांव केन्नाय म्हणचे चलडू पुरा होड जावन चमकलींची तुका दुःख वे म्हणटाची. हांव म्हणचे ना ना हांव ताजी खातीर तांकां होड केलेले तंतंगल पायार तांणी गेल्यार चमकल्यार म्हाका आनंद दुःख ना म्हूण. तशीच जनन आणि मरण म्हणलेले एक इट इज जस्ट अ पार्ट दॅट वी आर प्लेइंग इन दिस वर्ल्ड म्हणून हे पुन्हा पुन्हा मनाक सांगून घेतल्यार
हे दुःख कमी जावच्या पुरो म्हणून हांव सांगून सांगता मंजनेमा. चंद्रिका माई हा भारतिका हांव उलोवया हा उलयत भारतिका. हा तू सांगिल्ले 100% आतां कोण मोहन मामनवे निमगिलेले उत्तर आतां क्वेश्चन निमगिलेले मोहन मामवे बाय बाय हानी 100% करेक्ट चंद्रिका माई. आम्ही दुसऱ्यांक दुःख जातना ते एक कसकी एक आमगेल विषय नाही नव्हतो कोणालकी विषय नव्हा. आम्ही दुसऱ्यांक दुःख जातना समाधान करून तू पळते घेऊन बशान पुऱ्या कडेन जावचेची अशीची तशीची पुरे आम्ही सांगताची खंडित. आमकां दुःख जातना आमकां चड दिसता आमकां कोणाले वियोग जातना आमगेल दुःख आमकां चड दिसता. सहज जावन आसूचो विशय मर्त्य लोकांचलो आम्ही पुरे अनुभविसेलेची जाल्यार तू तवळ एक विषय सांगले कसं आमगेले एक आत्मशक्ती जागृत करचे म्हणून तवळी तुगेले अंत भितर स्पीचान तू सांगली न्हय चंद्रिका माई तुवें खंडीत ते आत्म तुम्ही ते तितली म्हळ्यार हांव म्हाका इंग्लिशान आनी तितले लायकून सांगचें कळना जाल्यार म्हाका ते अनुभवा येता कशी म्हण आत्मशक्ती म्हणटा पळय ते विल्ल पवर म्हणटा पळय ते आमगेल दृश्टीर ते देवाली दया म्हणचे हांवें. आनी तू म्हणली पळय शास्त्र वाजीत वाजिता हे पुरे भागवत ते चित्रकेतू खंडीत ती काणी चित्रकेतुली तक्क चित्रकेतुक ते चरडाल वैरी मोह आशिल्ले तक नारदाल निमती कळ्ळ्यारी तक ते मोह सोडू जायनी दिकून मागीर तो कसं की तागेल्यान तू ते चरडाल वैरी मोह आसता ताका तू सांगली पळय आमगेले अहम म्हळ्यार ताजी निमते एक आमकां बाद दिवची म्हळ्यार मेगेले हांव म्हळ्यार अविद्या खंडीत कळ्ळें तेची म्हणना म्हाका दुखतान मस्त दुखी दिसता दुसऱ्या दुखतान ती दुखी म्हण दिसना म्हळ्यार ताका कारण मोह आमगेलो जिवना वयर आमकां सुचो आमगे चडू आमगे बामूण आमगेल घर हे पुरे मोहान आमकां तितले बाद दिवचे. ते मोहा दुखून पार जावका जाल्यार पळय तूं आत्मशक्ती म्हणली ती वय खंडीत कसं म्हण ती हांव सांगची ती देवाल दया म्हूण. आतां भगवद्गीता आमकां पुराय आन्सर दिता पळय आमकां वेदर्थ कोण घेवचा जायना. ಕೆಲವು ಜನ ಭಾಗವತ ಕಷ್ಟ जाता ಕೆಲವು ಜನ कसलकी कडी अध्ययन करू कष्ट जाता कधी सुलभ जावन हे सत्यशास्त्र कसं असतं पुरायाचे एक सार गीतेन तुझ्या दिला आमकां पळय तांतूय सांगला न्हू जातस्य ही ध्रुवो मृत्युः म्हळ्यार मृत्यू कोण जन्म येता तांकां मरणच कोणाक मरण जाता तांणी जन्म घेवन येवं का पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम शंकराचार्यानी ह्यांची सांगिले म्हणटना आज मेगेल चेडू फुडली जन्म आमी खंयची संबंधार वपास आयिल्लीची फाय अन्य जन्माच्या मुखार ते कोणकी हांव कोणकी ते पळय दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां सरन्ति ते म्हणून सांगून भगवद्गीते कृष्णान सांगिल्लें ही पुराय माया मेगेली म्हूण हांव घालिल्ली इत्याक म्हण असल एक प्रकृती सहज जावन माया मोह घालनातले संपूर्ण जन संन्यासी जाता आशिल्ली सृष्टी म्हणल्यार मुखार सरना आशिल्ली एक जीवन चोलका जाल्यार मागेले हांव म्हणलेले जगू का जाल्यार हे अति जावच्यानच म्हूण सांगून कृष्णान कर्मयोगी जा म्हणलेलें. निष्काम कर्म म्हळ्यार तेची कसं म्हणून मिगेल खातीर आतां तूं तवळी म्हणलें कोणाल कोणकी एक आमगेल्या पशी कसं की स्वल्प विद्य तांकां चड आसा म्हणून गोतले आमी एक्सेप्ट केले तांकां एक संतोश ना नातले त्याची जेलेसी म्हूण सांगून खंडीत हे पुरे जिवना प्रती एकल्याक अनुभव येवचो विशय तूं सांगिल्लो भारी चंद तेचे हांव म्हणलें देवान एक दय केल्ली म्हूण जाल्यार आमकां ते दुख्खा दुखून आमी खंडीत वयर येताची ते म्हळ्यार आमगेल हातान तुका कसलें ना पुराय करची देवान म्हूण म्हळ्यार एक आमकां सुखार ते दोळटे आमी खंयची एक मोहान तूं अविद्यंत आसता म्हळ्यार हे मेगेले म्हाका जाल्लें तशी हांव चलतरस हांव केल्लें दिकून मेगेल निमती जाल्लें असल एक आमी एक अज्ञानान तूंच जीवन करचें हांतू दुखून भायर येवका जाल्यार आमकां असल कसल की सत्यशास्त्राचें श्रवण जावका अध्ययन जावका तेदन कळटा आमगेलें म्हणलेलें ह्या जगत ह्यान तूं खंयचेय ना हांवें म्हूण म्हणलेलें हांव म्हणलो विशयूय ना
म्हाका एक कशें भितर हिलात्म कोण की त्यात म्हाका खंयची एक प्रारब्धाक अनुसार जावन एक शरीर मेळ्ळा अंतू आसूनय आमकां एक एग्जाम करचे देवान म्हळ्यार कोण कंट्रोल कर न्हू चांग करूं वता तेंची अंत भितर आमकां डिग्री आमगेले कसं म्हणटाचे आमी कितली व्हडली डिग्री घेताची म्हळ्यार आमी हें पुरे पास जावन वताची कशी म्हणून काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हेची सांगिल्ली न्हय आमी कसल कतीर पाप करताची गीतेन तू देव सांगता लेट ಧನ್ಯವಾದ ಭಾರತಿ ಅಕ್ಕ तुम्ही अनेक ज्ञान चड आमकां दिलेले तुमकां बदल धन्यवाद आणि आशा वी विल एंड दिस हे म्हळ्यार आमगेले 1 घंटो आता काहीच जाऊ जाले भारती अक्का अनेक पटी खंडीत टॉक दवरया कसं म्हळ्यार हांव वापस सांगचे हे जन्म आमी येत तरी मिगल चेडूआ मिग बायला मिग बामणू म्हण खंडीत आमकां फिलिंग येता आमी पुरा योगीज न्हय आणि हांव तुमकां सांगता म्हळ्यार ते पिक्चर पळयल्यार सुद्दां दुःख जाता जाल्यार आमी हांतुल्यान आनी आमी आमगल दुःखाक आमी स्पिरिच्युअलिटी उलोवन घेवयता बट विंगडाल दुःखाक आमी बरी सहानुभूती दिवका म्हण म्हणलेले 2 उत्तर सांगून शेणै माम आय विल बी इन टच विथ यू अगेन म्हण सांगून हांव मिगल आयची टॉक कैद करता थँक्यू वन्स अगेन एवरीबॉडी धन्यवाद डॉक्टर चंद्रिका अक्का आणि तशीची आज जी आमकां डॉक्टर चंद्रिका हांगेले परिचय करून दिलेले भूमिका शेणै मंगळूरची आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट्स जावन तुम्ही सगळे आशिल्लीची धीमईचे आमगेल वयर विश्वास दवरून तुम्ही प्रति वार अटेंड जाता आसताची ऍक्टिव्ह जावन आमगेल व्हॉट्सएप ग्रुपान तुम्ही प्रश्न घालचे की ताजी उत्तर की वट्टू तुम्ही तुमगेल सजेशन्स आमकां अति अमूल्य ते पुरे तुम्ही शेअर करता आसताची ताका आमी बदलची वी आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल आणि आयचे क्वेश्चन आन्सर सेशन जाल्यार रक्षा अक्का आणि मोहन मामो आणि संजय अण्णा आणि सकडांनी चंदकर न्हू ताका रेस्पॉन्ड केले आणि आमकां आनी कसं की म्हणटाच पळय ते ऑफरशी आसता एक कसं की आमी घेता ताजे वट एक ऑफर येता तशीची चंद्री अक्का उतरा वटूची भारती अक्काने ताका अनेक अर्थ भरचे तसले एक आमकां मेळ्ळेले आमकां बदल आमगेले एक लकी म्हणत आमी आमगेले इतल चंदकन ह्या शेनवारू इतल चंदकन डॉक्टर चंद्रिका अक्कान चलोवन दिल्ले धीमई टिमा तर्फेन तुमकां सगळ्यांकय धन्यवाद म्हणटा हांव हुबळीच्यान आशा नायक मुखार शेनवारू आनी एक नवीन विशयान आमी मेळ्या आज कोणा मिस जाल्या की आमी आयची टॉक युट्यूबांतू घालना आसताची आमगेले धीमई GSB युट्यूब चॅनलांतू आणि तशी परबा विशयानी तंतू आमी अपलोड करता आसताची तुम्ही सगळ्यांक ताका सबस्क्राईब करून सहकार दिव का म्हणून निमगून घेता धन्यवाद हा सांग सॉरी टू इंटरप्ट सो म्हळ्यार हांव क्वेश्चन निमगो वेट करता दॅट्स ओके बट चंद्रीक माय एक नंबर शेअर केले री आय वूड लव टू टॉक टू हर इन पर्सनल सो तिका टॉक हांव मस्त एन्जॉय केले थँक्यू सो मच माये चंद्रीक माये and yeah definitely mak kelo pura discussions koche so tugal number mak share kele it would be a more helpful for me and for all Dhimai teams I'm really thankful for presenting all such good people on this platform it is really helpful for me thank you so much गायत्री तुम्ही धीमई टीम आणता असल्यार हांव ते मिगल नंबर ते ग्रुप आणता आसा आणि तुमकां कसो प्रश्न जावका की तुम्ही धीमई घाली येता बट पक्कनी तुमकां पर्सनल जाय जाल्यार मिगल नंबर तांता आसा धीमई ग्रुपांत ओके थँक्यू माय तुम्ही व्हॉट्सएप ग्रुपांत आसाच न्हय गायत्री वय आसा बट शैला जी म्हण कसकी नाव आसा आय कुडंट फाइंड आउट द नंबर that's okay Shaila G Manasta, but she is one of the admins in the WhatsApp group of Dhimai. Chandrika Kamath admin asa. Anyway, we will be sharing her number today in the group. Thank you so much. Yeah, thank you so much. With all permission, if Chandrika gives us the permission to do it, of course. Yeah, sure. Well, we'll do it and anybody, I'm sorry. Akka, tu mute zali, Ani. I'm sorry if we have hijacked the time for the question answer session. So if anybody has any questions, you can post it in the Dhimai group. We will definitely amgal kitle alpa ज्ञान असकी ताजे प्रकार जावनु कसला आन्सर दिव जात की ते वय definitely again to mute झाली अक्का चंद्रिका I don't know why
I'm sorry. So, with your permission, we will close the today's Why? talk. And Dhimai WhatsApp group will be open till tomorrow evening. So कसं नाही suggestions, questions, queries, question answers पुरे आम्ही तांतू करतो. सगळ्यांक धन्यवाद. नमस्कार.